नमस्कार, मी प्रिया पाटील। आज तुम्हाला सोंदळ्याचं कालवण करून दाखवणार आहे। हे बघा, मी सोंदळे घेतले आहेत, चिरून घेतले आहेत, स्वच्छ धुवून घेतले आहेत। साहित्य सांगते काय काय घेणार, चला आपण बघूया। साहित्य आहे बेडक्या मिरच्या कमी तिखटवाल्या, लसूण घेतले आहे ठेचून, कोकम, चवीनुसार मीठ, हळद, धने आणि तिरफळ घेतली आहेत 2 आणि ओलं खोबरं। आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये। चला बेडक्या मिरच्या टाकून घेऊया आपण, हळद टाकून घेऊया, लसूण आणि कांदा पण आपल्याला ॲड करायचा आहे। मला व्हिडिओमध्ये दाखवला नाही, मग मी कांदा घेतला अर्धा आणि पाणी टाकून घ्यायचं आपल्याला। पाणी टाकून घेऊया। 10 मिनिटांनी मी मिरच्या धने वगैरे भिजत घालून ठेवलेले। आपण आता झाकण लावूया आणि वाटून घेऊया। वाटण आपलं रेडी आहे। आता आपण घेऊया सोंदळ्याचं सार करायला। चला ठेचलेला लसूण टाकून घेऊया आपण। थोडा फास्ट करते गॅस। कांदा बारीक चिरलेला अर्धच घ्यायचा, त्याला कांदा बारीक चिरलेला परतूया आपण लसणामध्ये व्यवस्थित लालसर होईपर्यंत। थोडा मीडियम गॅस ठेवते। आपण हे वाटप टाकून घेऊया। असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। चवीनुसार मीठ, भांड्यामध्ये मी पाणी टाकून घेतलंय, त्यात राहिलेलं वाटप मिक्स होऊन जाईल। व्यवस्थित ढवळून घेते आणि उकळी आली ना की आपल्याला कोकम आणि मच्छी ॲड करायची आहे। 2 ते 3 मिनिटांनी पण थांबूया, म्हणजे उकळी येईल व्यवस्थित। आपण कोकम टाकून घेऊया। 4-5 कोकम टाकलेत मी, व्यवस्थित मिक्स करून घेते। आता उकळी येईलच, तुम्ही बघू शकता। छान अशी उकळी आली आहे। आता आपण सोंदळ्याची मच्छी टाकून घेऊया याच्यामध्ये। एक एक करून सोडूया। स्लो ठेवते मी गॅस। तेल तापलं आपलं। फ्राय करण्यासाठी आपल्याला मच्छी आपण लसूण टाकून घेऊया ठेचलेले आणि कढीपत्ता सोबत। जी टेस्ट भारी लागते कढीपत्ता आणि लसूण टाकल्याची। आपण अशी एक एक मच्छी घेऊया, रवा लावून ठेवूया साईडला, मग एकत्रच फ्राय करायची आपल्याला। थोडासा रवा लागला पाहिजे मच्छीला। आणि मी आगूळ वगैरे काहीच नाही लावून ठेवलेलं आहे, मीठच लावून ठेवलेलं मी सोंदळ्याच्या मच्छीला। सगळे आपल्याला असे रवा लावून ठेवायचे। फक्त रवा पण लावून ठेवला तरी चालतं, पण मी तांदळाचं पीठ पण ॲड करते याच्यामध्ये। अशी आपल्याला एक एक करून फ्राय करायला टाकायचे।
बघू शकता तुम्ही. तर थोडीच फ्राय करायची आपल्याला. अशी व्यवस्थित फ्राय करूया आणि थोडा मीडियम गॅस ठेवूया. कुरकुरीत फ्राय करायची आपल्याला. आपण पलटी मारूया, ती साईड पण आपली व्यवस्थित शिजेल. अशी व्यवस्थित मी पलटी मारल्या. मच्छी व्यवस्थित फ्राय झाली आहे. आपण सार बघून घेऊया. 5 मिनिटात सोंदळ्याचं सार रेडी आहे. दाखवतो मला. हे बघा, छान असे शिजलेत. बघू शकता तुम्ही. तर काही जास्त वेळ नाही लागत. आता आपण याच्यात कोथिंबीर सोडूया. आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा सोंदळ्याचं कालवण मालवणी पद्धतीत. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब तर नक्कीच करा. थँक्यू.